लूकचं शुभवर्तमान अध्याय 17 वचन 5। मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता हे जे आपण वचन वाचलं फारच छोटंसं वचन आहे आणि ह्या वचनामध्ये प्रभू येशूच्या शिष्यांनी प्रभूला विनंती केलेली आहे आणि त्यांची विनंती आहे की ते प्रभूला म्हणत आहेत की आमचा विश्वास वाढवा। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता तेव्हा त्याने आपल्याबरोबर राहण्यासाठी 12 माणसं निवडली होती आणि ही 12 माणसं प्रभू येशूबरोबर रात्रंदिवस राहायची। जिथे प्रभू राहायचा तिथे हे शिष्यही त्याच्याबरोबर राहायचे। जे प्रभू खायचा प्यायचा तेच शिष्य त्याच्याबरोबर राहायचे, खायचे प्यायचे आणि प्रभू जिथे कुठे जायचा तेव्हा हे शिष्यसुद्धा प्रभूबरोबर त्याच्या मागे मागे जायचे। हे 12 शिष्य प्रभूबरोबर रात्रंदिवस असायचे आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा कोणी साधासुद्धा माणूस नव्हता। तो स्वतः परमेश्वर असून तो मानव रूप घेऊन ह्या जगात आला होता आणि हा जिवंत देव आणि जिवंत देवाच्या सहवासामध्ये ही 12 माणसं राहत होती आणि प्रभू येशूने मोठमोठे चमत्कार केले। प्रभूने आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना बोलतं केलं, लंगड्यांना चालतं केलं, बहिऱ्यांना ऐकतं केलं, मेलेले उठवले आणि अशी अद्भुत कृत्ये प्रभू येशूने केली। आणि हे सगळे चमत्कार प्रभू येशूच्या ह्या 12 शिष्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले होते। प्रभूने जे काही काम केलं, जे काही अद्भुत कृत्ये केली आणि जी स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता लोकांना दिली ती सगळी त्याने आपल्या कानांनी ऐकली, आपल्या डोळ्याने त्यांनी मोठमोठे चमत्कार पाहिले, मोठमोठे अद्भुत कामं पाहिली आणि हे प्रभू येशूच्या सहवासामध्ये होते। प्रभू येशूचाच जो प्रिय शिष्य होता योहान, तो आपल्या शुभवर्तमानामध्ये असं म्हणतोय की जो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता। प्रभू येशूबद्दल तो म्हणत आहे, ज्याच्याबरोबर ते राहत होते तो माणूस नव्हता, तो देव होता आणि ते देवाच्या सहवासात होते रात्रंदिवस आणि प्रभू येशूची मोठमोठी कामं अद्भुत करत होता, ते त्याचे शिष्य पाहत होते आणि सगळे हे चमत्कार अद्भुत पाहून त्यांच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झाला होता की हा कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे, तर हा देव आहे। हा विश्वास त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला होता। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि त्यांच्या हृदयात हा विश्वास असूनही रात्रंदिवस मोठमोठी कामं ते बघत होते आणि जिवंत देव त्यांच्याबरोबर वावरत होता, राहत होता आणि तरीसुद्धा हे शिष्य प्रभू येशूला विनंती करतायत की प्रभूजी आमचा विश्वास वाढवा। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जी 12 माणसं होती ही 12 माणसं माणसंच होती। जसे आपण साधी माणसं आहोत, साधी भोळी माणसं, तसे प्रभू येशूचे जरी ते शिष्य होते तरी ते देवदूत नव्हते, ती साधी पापी माणसं, भोळी माणसं होती आणि ते सुद्धा जरी येशूच्या सहवासात होते आणि मोठमोठी कामं जरी बघत होते तरी पण ते एक साधी भोळी माणसं होती आणि तेही विश्वासात पडण्याची शक्यता होती आणि असं झालंसुद्धा। जेव्हा प्रभू येशूला मारण्यासाठी धरून देण्यात आलं तेव्हा हे सगळे शिष्य 12 शिष्य घाबरले, विश्वासामध्ये डगमगले आणि सगळे मागे गेले, प्रभूला सोडून पळून गेले। परंतु प्रभू येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती आणि म्हणून हे सगळे शिष्य पुन्हा एकदा विश्वासामध्ये स्थिर उभे राहिले। परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे शिष्य ज्याने एवढा मोठा अनुभव प्रभू येशूच्या सहवासात असताना घेतला होता, मोठी कामं पाहिली होती, तरीसुद्धा त्याने प्रभू येशूकडे विश्वासात वाढण्यासाठी प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे की प्रभू आमचा विश्वास वाढवा।
जेव्हा आपण प्रार्थनेला येतो, प्रभू येशूकडे येतो, तेव्हा आपण प्रभूकडे काय मागतो? देवा, माझ्या मुलीला चांगला नवरा मिळू दे. प्रभू, माझ्या मुलाला चांगली लग्नासाठी बायको मिळू दे. माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे. किंवा माझ्या मुलाला मुलं होत नाहीत तर मुलं होऊ देत. घर नाही राहायला घर मिळू दे. आणि अशा अनेक गोष्टींसाठी आपण प्रभूकडे मागत असतो. आणि हे मागणं वाईट नाही आहे. आपल्या गरजांसाठी प्रभूकडे मागणी करणं हे वाईट नाही आहे. आम्ही जरूर मागावं. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आम्ही प्रभूकडे मागतो त्या आमच्या भौतिक गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने, काही काळाने आपल्याला जीवनात दुसऱ्या गरजा उत्पन्न होतात, दुसऱ्या समस्या उत्पन्न होतात. आणि मग ज्या गोष्टी आपण देवाकडे मागतो, प्रभूकडे मागतो, ते मिळाल्यानंतर आपल्याला काही काळापुरते आनंद होतो, आपल्या जीवनात आनंद येतो. परंतु काही काळानंतर पुन्हा आनंद सरून जातो आणि मग दुसऱ्या समस्या उद्भवतात. ह्या भौतिक गरजा आहेत ज्या आम्ही जरूर मागाव्या. परंतु आमची पहिली गरज कोणती आहे? आम्ही प्रभूकडे पहिली गोष्ट कोणती मागितली पाहिजे? पहिली गोष्ट आम्ही ही मागितली पाहिजे की जो आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जो आम्ही प्रभू येशूला ओळखलेला आहे, ज्या विश्वासात आम्ही विश्वासात उभे आहोत, तो विश्वास आमचा वाढावा म्हणून आम्ही ही पहिली प्रार्थना आम्ही प्रभूकडे केली पाहिजे. आम्ही ही गोष्ट पहिली प्रभूकडे मागितली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त एके ठिकाणी म्हणालेला आहे की जेव्हा मनुष्याचा पुत्र ह्या जगात येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हा प्रश्न त्याच परमेश्वराच्या पुत्राचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे की जेव्हा तो या जगात न्याय करायला येणार आहे, 2000 या जगाचा न्याय करायला येणार आहे, तेव्हा या पृथ्वीवर त्याला विश्वास आढळेल काय? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास म्हणजे काय? बायबल असं म्हणतं की विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री, त्याला विश्वास म्हटलेला आहे. आपण जो प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास आपला न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलचा विश्वास आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी ह्या जगात येऊन गेला. त्याला आपण पाहिलेलं नाही आहे मानवी डोळ्यांनी, पण आपण विश्वास ठेवलेला आहे की तो देवाचा पुत्र आहे. हा आपला विश्वास जो आहे तो त्याच्यावर आपण ठेवलेला आहे की तो जिवंत आहे आणि तो देवाचा पुत्र आहे आणि तो ह्या जगात आला होता. 2000 वर्षांपूर्वी त्याने क्रूसावर बलिदान केलं. कोणी पाहिलं आहे त्याने पापांसाठी कसं बलिदान केलं? आम्ही सिनेमामध्ये पाहतो की येशू क्रूसावर कसा मेला, त्याने कसं सगळं दुःख सहन केलं, हे आम्ही सिनेमामध्ये पाहतो, पण प्रत्यक्षात कोणी पाहिलेलं आहे? पण हा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी आला होता आणि त्याने आमच्या पापांसाठी बलिदान केलेलं आहे. त्याने आम्हाला सैतानाच्या हातातून मोकळं केलेलं आहे. हा आमचा विश्वास आहे. तो ह्या जगामध्ये एक दिवस येणार आहे ह्या जगाचा न्याय करण्यासाठी आणि तो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पटणाऱ्या नाही आहेत, मनाला विश्वास बसणाऱ्या नाही आहेत, पटू शकत नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचनच असं म्हणते की जे दिसत नाही, ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टींचा जेव्हा आम्ही भरवसा धरतो आणि विश्वास खात्री बाळगतो त्यालाच विश्वास म्हटलेला आहे. आणि हा आमचा विश्वास आहे जिवंत देवाच्या पुत्रावरचा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा विश्वास जो आहे आमच्या अंतःकरणातली आणि आमच्या जीवनातली फार मोठी संपत्ती आहे. हा विश्वास आमच्या जीवनातली फार मोठी संपत्ती आहे. या विश्वासाद्वारे आम्हाला या जगात असताना जीवन मिळणारच आहे, परंतु मेल्यानंतर आम्हाला अनंतकाळचं जीवन मिळणार आहे. ह्या विश्वासाद्वारे आम्हाला या जगामध्ये आशीर्वाद मिळणार आहेत, आमच्या प्रार्थना विनंत्या पूर्ण होणार आहेत, आम्हाला जे आशीर्वाद हवे आहेत प्रभूकडून ते आम्हाला मिळणार आहेत. परंतु ह्याच विश्वासाद्वारे आम्ही एक दिवस स्वर्गामध्ये जाणार आहोत. नरकापासून आमची सुटका होणार आहे. नरकात आम्ही जाणार नाही आहोत, तर आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास, त्याच्या शिष्याने, प्रभूच्या शिष्याने प्रभूला विनंती केली की आमचा विश्वास वाढवा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास ही वाढण्याची क्रिया पण असते आणि विश्वास कमी होण्याची पण क्रिया असते. जो विश्वास आम्ही जिवंत देवावर ठेवलेला आहे, जिवंत देवाच्या पुत्रावर ठेवलेला आहे, तो आमचा विश्वास वाढू पण शकतो आणि घटू पण शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. विश्वास आमचा कसा वाढू शकतो? जो आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे, येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो आमचा विश्वास कसा वाढू शकतो? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यासाठी आम्ही प्रार्थनेला येत राहतो. प्रार्थनेला आल्यानंतर आम्ही देवाचं जिवंत वचन ऐकतो. जेव्हा आम्ही ते वचन ऐकतो तेव्हा त्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणातला जो अंधार असतो, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान असते, आमच्या जीवनामध्ये जो अंधार असतो, जे अज्ञान असते, ते अज्ञान निघून जातं, तो अंधार निघून जातो. आम्ही देवाच्या सामर्थ्याच्या साक्षी ऐकतो. त्या साक्षी ऐकून आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास, ज्या विश्वासाने जन्म घेतलेला तो विश्वास अजून वाढतो, अजून वाढतो. आम्ही देवाच्या घरात जेव्हा येतो, आम्ही आराधना करतो, देवाची स्तुती करतो, त्याद्वारे आम्ही देवाशी जोडले जातो. आमचं देवाशी जे नातं आहे ते घनिष्ठ बनत जातं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासात वाढण्यासाठी ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही घरी असता, प्रार्थना घरात येता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीत भाग घेणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हासुद्धा देवाचं वचन वाचणं, वैयक्तिक प्रार्थना करणं आणि देवाच्या गोष्टींमध्ये मन लावणं फार गरजेचं आहे. जर तुमचं लक्ष जगामध्ये असेल, जगाच्या गोष्टींमध्ये असेल, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या अंतःकरणामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास हळूहळू कमी होत जाणार, विश्वास तो घटत जाणार. आणि मुख्यतः विश्वासच जर तुमच्या अंतःकरणातला संपत गेला तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही स्वर्गात पोहोचू शकणार नाहीत, स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाहीत. कारण विश्वासच आहे स्वर्गात जाण्याचा दरवाजा. विश्वास हा स्वर्गात जाण्याचा दरवाजा आहे. विश्वास हा दरवाजा आहे आणि त्या दरवाजामधून आपण आत प्रवेश करणार आहोत स्वर्गामध्ये. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्या हृदयामध्ये जो देवाच्या पुत्रावरचा विश्वास आहे तो विश्वास आपला वाढला पाहिजे. आणि तो विश्वास वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत? प्रार्थनेला येणं, घरी प्रार्थना करणं, बायबल वाचणं, देवाच्या सामर्थ्याच्या साक्षी ऐकणं आणि देवाची स्तुतिगीतं गात राहणं, देवाशी नात्यामध्ये घनिष्ठ बनत राहणं, या सगळ्या गोष्टी करत राहणं फार गरजेचं आहे. जगातून लक्ष काढणं गरजेचं आहे आणि देवामध्ये लक्ष गुंतवणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. विश्वास वाढण्याची क्रिया असते आणि विश्वास कमी होण्याची पण क्रिया असते. विश्वास आमच्या अंतःकरणातला कधी कमी होतो? जेव्हा आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये वजा करतो, हळूहळू प्रार्थनेला येणं बंद करतो, हळूहळू देवाचं वचन वाचणं बंद करतो, देवाच्या गोष्टीतून आम्ही लक्ष काढतो आणि जगामध्ये आमचं लक्ष घालतो, तेव्हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही विश्वासातून हळूहळू मागे सरायला जातो, मागे फिरायला लागतो, मागे जायला लागतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासात वाढणं फार गरजेचं आहे. विश्वासामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे, मागे जाणं धोक्याचं आहे. स्वतः परमेश्वर म्हणालेला आहे की माझा नीतिमान माणूस विश्वासाने जगेल, विश्वासाने जगेल. एकदा ईश्वर आम्ही विश्वास ठेवला म्हणजे आम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टींद्वारे जगणार नाही आहोत, खाण्यापिण्याद्वारे जगणार नाही आहोत. आम्हाला हे मिळालं तर आम्ही जगू, ते मिळालं तर जगू, हे मिळालं तर मला बरं होईल, ते मिळालं तर बरं होईल, असं होईल तर बरं होईल, तसं होईल तर बरं होईल. नाही, विश्वास, आमचा जो देवाच्या पुत्राचा जो विश्वास आहे त्या विश्वासाद्वारेच आम्ही जगणार आहोत आणि ह्याच विश्वासाद्वारे आमचा प्रवेश एक दिवस स्वर्गामध्ये होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासात वाढणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे येशूचे शिष्य होते ज्यांना विश्वासात वाढण्यासाठी प्रभूकडे विनंती करायची काही गरज नव्हती, कारण त्यांनी मोठमोठी कामं पाहिली होती आणि देवच त्यांच्याबरोबर राहत होता. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सगळे पापी माणसं आहोत आणि आपल्याला सैतान ह्या विश्वासाच्या मार्गावरून
दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या जीवनामध्ये परीक्षा आणत असतो. आत्तासुद्धा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परीक्षा चालू असेल. ही परीक्षा कशासाठी आहे? तुमच्या विश्वासाची परीक्षा. जी परीक्षा तुमच्या जीवनात चालू आहे, तो एखादा आजार तुमच्या शरीरात असेल किंवा कोणतं दुःख तुमच्या जीवनात असेल, कोणती समस्या तुमच्या जीवनात असेल, त्याद्वारे तुमचा विश्वास पारखला जातो आहे. मग त्या विश्वासामध्ये तुम्ही पुढे जाणार की मागे येणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर एखादा आजार तुम्हाला फार सतावतो आहे आणि सैतान तुमच्या कानात येऊन सांगतो आहे की तू बरा होणार नाहीस, देवाने तुला सोडलेलं आहे, आणि तुम्ही जर या शब्दांवर विश्वास ठेवणार, म्हणजे तुम्ही एक पावलाने विश्वासामध्ये मागे येणार. परंतु तुम्ही जेव्हा असं म्हणता, नाही माझ्या देवाने मला सोडलेलं नाही आहे, हा आजार मला सोडून जाईल, त्याला बसलेल्या माराने मी रोगमुक्त झालेलो आहे, त्याच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवाल, त्याची वचनं तुम्ही घोषवित राहाल आणि त्याप्रमाणे पुढे चालत राहाल, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही एक पाऊल अजून विश्वासामध्ये पुढे चालत आहात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासात वाढणं ही आम्हा प्रत्येकाची, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाची फार मोठी गरज आहे. आणि त्यामध्ये वाढण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. देवाशी आपलं नातं घनिष्ठ बनण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही महिन्यांपूर्वी एक साक्ष आली होती की एक बाई मंचावरून साक्ष देत होती आणि तिच्या डाव्या पायामध्ये दुखत होतं. काही दिवसांपूर्वीच तिचं दुखणं होतं, पण तिला इतक्या वेदना होत होत्या की ती बाई प्रार्थनेला येणारी आहे, त्या दुखण्यामुळे तिला प्रार्थनेला यायला मिळणार नाही, या दुःखाने ती रडत होती आणि प्रभूला सांगत होती की प्रभू, मी जर अशीच राहिली, माझा जर पायामध्ये हा त्रास असाच राहिला, तर मी तुझ्या घरात येणार कशी? मला तू बरं कर. तिने प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि प्रभूने तिला काही दिवसामध्ये बरं केलं. आणि ह्या बहिणीची साक्ष जेव्हा मंचावर चालू होती, तेव्हा एक बाई खाली एक बहीण खाली साक्ष ऐकत होती. तिलासुद्धा 1 वर्षापासून डाव्या गुडघ्यामध्ये दुखत होतं. 1 वर्षामध्ये तिने कितीतरी उपचार केले, कितीतरी प्रकारचे उपचार केले, पण त्या 1 वर्षामध्ये तिचं दुखणं बरंच झालं नाही. आणि ती प्रार्थनेला येत होती तरी पण तिला काही आराम पडत नव्हता. परंतु ज्या दिवशी ती बहीण या बहिणीची साक्ष ऐकत होती मंचावरून, तेव्हा ती साक्ष ऐकत असताना ती रडायला लागली आणि तिच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झाला. आणि साक्ष प्रार्थना, आजारमध्येची प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा व्हॉलंटियर बहिणी पाणी घेऊन येतात, तेव्हा या बहिणीने, जी खाली बसली होती साक्ष ऐकत होती, तिने ते पाण्याचा ग्लास घेतला आणि त्या ग्लासमधलं पाणी तिने विश्वासाने त्या डाव्या पायाला लावलं. आणि लावत असतानाच तिने एक वाक्य ती उद्गारली. ती म्हणाली की जर मी आज बरी झाली नाही, तर मी ह्यापुढे कधीच बरी होणार नाही. आणि तेव्हा ही साक्ष चालू होती आणि ती साक्ष ती ऐकत होती. आणि साक्ष ऐकत असताना तिच्या अंतःकरणामध्ये हा विश्वास निर्माण झाला की ह्या बहिणीला जर प्रभूने बरं केलेलं आहे, तर प्रभू मलाही बरं करायला समर्थ आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तिने ते पाणी लावल्यानंतर 5 मिनिटे तिचा पाय एकदम सुन्न झाला. आणि सुन्न झाला, 5 मिनिटे सुन्न होता. 5 मिनिटानंतर तिला असा अनुभव आला की कोणीतरी तिचा पायाचा पंजा बदलतोय आणि तिला दुसरा पायाचा पंजा लावतोय, असं तिला अनुभव आला. आणि काय आश्चर्य, प्रभूने जो तिला 1 वर्षाचं जे गुडघ्याचं दुखणं होतं, त्या क्षणापासून, अगदी त्या वेळेपासून तिचं ते दुखणं प्रभूने पूर्णपणे काढून टाकलं. त्या क्षणापासून ती पूर्णपणे त्या त्रासातून बरी झाली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही साक्ष आमचा विश्वास वाढवते. तिला 1 वर्ष त्रास होता, काही महिन्यापासून ती प्रार्थनेला येत होती, पण ती बरी होत नव्हती. पण जेव्हा ती मंचावरून ती साक्ष ऐकत होती, जो त्रास तिला होता तोच त्रास या बहिणीलाही होता. पण जेव्हा तिने ती साक्ष ऐकली, तर तिच्या अंतःकरणात विश्वास निर्माण झाला आणि त्या विश्वासाद्वारे प्रभूने तिला तिथेच पूर्णपणे बरं केलं. ही साक्ष मी तुम्हाला अशासाठी सांगितली की जेव्हा आम्ही साक्ष ऐकतो, प्रवचन ऐकतो, देवाची स्तुती गाणी, देवाची आराधना करतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आम्ही करतो, तेव्हा आम्ही विश्वासामध्ये पुढे 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 जात राहतो. पण जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आमची पावलं विश्वासामध्ये मागे व्हायला लागतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहेत.
देवाच्या कार्यात दान देणं गरजेचं आहे, गरिबांना मदत करणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर जे वचन आम्ही देवाचं ऐकतो शिकतो त्या वचनाप्रमाणे आमचं जीवन चालणं, आमचं जगणं बदलणं, आमची चाल बदलणं, आमचं जीवन बदलणं, आमचं वाकडं चालणं बदलणं, आमची पापं सोडून देणं, जे प्रभूला पसंत आहे ते करणं, हेही करणं त्याबरोबर अत्यंत गरजेचं आहे. देवाचं सामर्थ्य साक्षींद्वारे देवाच्या प्रेमाच्या साक्षी ऐकणं, प्रवचनं ऐकणं आणि त्याचबरोबर देवाच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगणं, त्याप्रमाणे चालणं हेही त्याबरोबर गरजेचं आहे. ह्या गोष्टी आम्ही करत राहिल्या पाहिजेत, कमी केल्या नाही पाहिजेत. प्रार्थनेला येणं सोडून नाही दिलं पाहिजे, प्रार्थनेला येण्याचा कंटाळा नाही केला पाहिजे. बायबल वाचायचा आम्ही कंटाळा करू नये. माझ्या प्रिय भावांना बहिणं, जेव्हा मला कंटाळा येतो तेव्हा मी समजून जायला पाहिजे की आम्हाला कंटाळा कोण देतो आहे. सैतान आहे जो आम्हाला देवाच्या गोष्टींपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा शेवटचा काळ आहे आणि या जगामध्ये आज भयानक घटना घडत आहेत. प्रभूचं येणं अगदी जवळ आलेलं आहे. कधी शेवट होईल माहीत नाही आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या घटना या जगामध्ये घडत आहेत, ज्या प्रभूने सांगितलेल्या होत्या त्या घटना मोठ्या जोरामध्ये घडत आहेत आणि अनेक वाईट प्रसंग, वाईट घटना या जगामध्ये घडून येत आहेत. ह्यावरून आम्हाला दिसते की खरोखर प्रभू दाराशीच आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणाला मी येईल तेव्हा मला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय. प्रभूने हा केलेला प्रश्न आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून तुम्ही जे हे देवाचं वचन ऐकत आहात, आपण सगळ्यांनी आपल्या हृदयामध्ये ज्या विश्वासाने जन्म घेतलेला आहे, हा विश्वास आपल्याला देवाने दिलेला आहे. विश्वासाचं एक माप प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे आणि हा जो विश्वास आपल्याला मिळालेला आहे, हा विश्वास आपल्याला वाढला पाहिजे, कमी झाला नाही पाहिजे. आम्ही विश्वासामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी आम्ही प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. पुष्कळ लोक म्हणतात आम्ही प्रार्थनेला यायला लागतो, प्रार्थनेला येण्यासाठी निघतो आणि काहीतरी मार्गामध्ये अडथळे येतात. समजून जा, हे अडथळे कोण आणतो आहे? सैतान आणतो आहे. अशासाठी की तुम्ही प्रार्थनेला येऊ नये. बायबल वाचत असताना झोप येते, प्रार्थना करताना झोप येते, काहीतरी चांगलं काम करताना कंटाळा येतो, आळस येतो. हे का होतं असं? ही सैतानाची चाल आहे, त्या दुष्टाची चाल आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, वाढायचं असेल, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, इच्छापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. त्या रीतीनं आम्ही पावलं आमची उचलली पाहिजेत. तरच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही विश्वासामध्ये पुढे जात राहू आणि या विश्वासाद्वारे एक दिवस आम्ही स्वर्गामध्ये पोहोचू. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपली सगळ्यात प्रथम गरज आहे विश्वासामध्ये वाढण्याची, विश्वासामध्ये पुढे जाण्याची आणि ही गरज प्रभूने आपली पुरी करावी. म्हणून आपण आत्तापासून प्रभूकडे ही गोष्ट आपल्या जीवनात मागावी. तुमच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्याही तुम्ही प्रभूकडे मागा योग्य शब्दामध्ये. परंतु प्रभूकडे पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये ही मागायला सुरुवात करा की प्रभू, मी जो तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, मी जे तुला ओळखलेलं आहे, कारण तू माझ्यावर ही कृपा केलीस, ह्या तुझ्या ओळखी संबंधीच्या कृपेत आणि तुझ्यावर विश्वासामध्ये मला टिकवून ठेव, मला वाढव, मला पुढे जायला मदत कर आणि सैतान माझ्या मार्गामध्ये जे काही अडथळे आणत आहे त्यांपासून माझं रक्षण कर, माझा हात धर आणि मला चालव प्रभू. मला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस, तर तुझ्या विश्वासामध्ये मला पुढे चालत ठेव, कारण मला तुझ्याबरोबर तुझ्या घरात यायचं आहे. म्हणून प्रभू मला तुझ्या विश्वासामध्ये पुढे जायला मदत कर. अशी प्रार्थना आम्ही केली पाहिजे, अशी विनंती आम्ही प्रभूकडे आर्जवाने मागितलं पाहिजे आणि ज्याच्या हृदयातून हे प्रभूकडे मागणार त्याला प्रभू विश्वासामध्ये पुढे नेणार आणि पुढे त्याला जायला मदत करणार. आणि आम्ही हे मागणं गरजेचं आहे. जसं येशूच्या प्रमुख 12 शिष्याने, जे येशूचे शिष्य होते, 12 शिष्य होते, ज्याने जग हलवलं, ते शिष्य येशूला म्हणतात की प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. जर त्यांना गरज आहे तर आम्हाला किती गरज आहे. ते येशूच्या सहवासात होते 12 माणसं, परंतु आज प्रभू आमच्याबरोबर शरीराने हजर नाही, आत्म्याने जरूर तो आमच्या अंतःकरणात आहे. पण तेव्हा त्यांना गरज होती, त्याच आम्हालासुद्धा गरज आहे आणि आम्ही प्रभूकडे ही विनंती केली पाहिजे. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाद्वारे आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची जी गरज आहे ती म्हणजे आपल्या हृदयात जो प्रभूवरचा विश्वास आहे, तो विश्वास कधी संपता कामा नाही. तर त्या विश्वासामध्ये आपण शेवटपर्यंत टिकून राहावं, पुढे जात राहावं आणि यासाठी आपण योग्य ते प्रयत्न करावेत, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. म्हणून प्रभूने आपल्यावर दया करावी. म्हणून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे.
तुमच्या शरीरात जर आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा. तेथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करतं आहे. प्रभू येशू तुम्हाला बरं करतो आहे. हे प्रभू येशू, ह्या क्षणाला हे तुझं वचन ऐकणाऱ्या सर्व भावा बहिणींसाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. प्रभू, हे प्रभू येशू, ह्या सर्व भावा बहिणींच्या अंतःकरणामध्ये जो तुझ्यावरील विश्वास आहे, हा विश्वास वाढावा. ह्या विश्वासामध्ये हे सर्व भाऊ बहिणी पुढे जात राहावेत. शेवटपर्यंत तू येईपर्यंत तुझ्यावरील विश्वासामध्ये टिकून राहावेत. म्हणून प्रभू, ह्या सगळ्यांवर तुझी स्वर्गातून महान कृपा पाठव. सैतानाच्या सर्व योजनांपासून आणि सर्व बाणांपासून प्रभू येशू ह्यांचं तू सदैव रक्षण कर. तुझ्या कृपेत आणि तुझ्या विश्वासात त्यांना शेवटपर्यंत टिकवून ठेव. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार या क्षणाला निघून जाओ. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या या क्षणाला निघून जाओ. जे आंधळे आहेत ते पाहायला लागोत, जे मुके आहेत ते बोलायला लागोत, जे लंगडे आहेत ते चालायला लागोत, जे कुष्ठरोगी आहेत ते शुद्ध होत, जे पक्षघाती आहेत ते उठवले जाओत. ज्यांना घर नाही त्यांना घर मिळो, ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांच्या घरात भांडणे होत आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. ज्यांना मुलं नाहीत त्यांना प्रभू बाळाची देणगी देव. जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत. तुमच्या जीवनावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. सैतानाचं प्रत्येक बंधन आणि तुमच्या जीवनावर असलेले सगळे श्राप प्रभू येशूच्या नावाने या क्षणाने निघून जाओत. तुमचं कुटुंब, तुमचं जीवन प्रभू येशूच्या शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.